2 वेळा सांगूनही हे विद्यार्थी बाहेर का निघाले नाही? ॲडवायझरी जारी केली होती, त्याकडे दुर्लक्ष का केलं? विद्यार्थ्यांना योग्य सुविधा दिल्याच नसल्याचा आरोप. भारत सरकार विद्यार्थ्यांसाठी काहीच का करत नाही? इराणमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकलेत. लवकरात लवकर आम्हाला बाहेर काढा अशी मागणी ते विद्यार्थी करतायत. काही विद्यार्थी मायदेशी परतलेत, काहींना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण हे विद्यार्थी स्वतःच्या बेसावधगिरीमुळे आज अडकलेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण भारत सरकारने गेल्या महिन्याभरापासून आधीच सर्व भारतीयांना इराण सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. 2 वेळा ॲडवायझरी जारी केलेली होती, तरीही हे लोक तिथून निघाले का नाही? आता त्यांची वेगवेगळी कारणं देखील असू शकतात. तेच आपण पुढे या व्हिडिओत पाहणार आहोत. आता जे लोक इराण आणि इतर आखाती देशांमध्ये अडकलेले आहेत ते सरकारला विनंती करतायत. काही तर थेट सरकारवर टीकाच करतायत. काही लोक भारत सरकारवर तुटून पडलेत. सरकारनं लवकरात लवकर काहीतरी करावं. सरकार काय करतंय? सरकारला त्या विद्यार्थ्यांची काळजी नाही का? सरकारला त्या विद्यार्थ्यांची काहीच पडलेली नाही आहे, अशा पोस्टचा सोशल मीडियावर पाऊस पडतोय. पण खरंच यासाठी तितकं जबाबदार सरकार आहे का? तर नाही. तुम्ही भारतीय आहात आणि भारतात राहता हे तुमचं भाग्यच आहे असं समजा. का तेही सांगतो. भारत सरकारने आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने 5 जानेवारी 2026 रोजी एक चेतावणी जारी केलेली होती. या ॲडवायझरीमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की इराणमध्ये अनावश्यक प्रवास टाळावा. विद्यमान भारतीय नागरिकांनी शक्य असेल तर त्वरित देश सोडावा. सुरक्षेचा अंदाज बघून परिस्थिती गंभीर होऊ शकते. दूतावासाच्या संपर्कात राहा आणि आवश्यक ते पाणी आणि राहण्याची व्यवस्था ठेवा. अशी ॲडवायझरी पहिली जारी केली होती आणि त्यानंतर दुसरी ॲडवायझरी जारी केली, ती म्हणजे 14 जानेवारीला. आणि जे नागरिक इराणमध्ये आहेत ते त्वरित देशातून बाहेर पडण्यासाठी कमर्शियल म्हणजेच नियमित फ्लाईट्स किंवा उपलब्ध वाहतुकीनं प्रयत्न करावे असं सांगण्यात आलेलं होतं. आपले कागदपत्र नेहमी सोबत जवळ ठेवा आणि दूतावासाशी संपर्कात राहा असं सांगण्यात आलेलं होतं. त्यानंतर आणि तिसरी ॲडवायझरी 28 फेब्रुवारी आणि 3 मार्चला भारताच्या दूतावासानं पुन्हा एकदा सर्वांना घरातच राहा, अनावश्यक हालचाल टाळा, ताज्या परिस्थितीवर नजर ठेवा अशी अधिक कडक सूचना जारी केली. आता पहा, सरकार तर महिन्याभरापासून सांगत होतं तिथून निघा. मग सरकारला विद्यार्थ्यांची काही पडलेली नाही आहे हा आरोप किती योग्य आहे हे तुम्हीच ठरवा. आता विद्यार्थ्यांना बाहेर का निघता आलं नाही तर त्याची पण काही संभाव्य कारणं असू शकतात. तेव्हा विद्यार्थ्यांना वाटलं असावं अजून तर युद्धाची काहीच परिस्थिती तिथे दिसत नाही आहे, सरकार उगीच कांगावा करते. आणि अनेक विद्यार्थी हे मेडिकल किंवा इतर अभ्यासात व्यस्त होते. त्यांचे कोर्स पूर्ण करण्याचं त्यांच्यावर दडपण होतं. त्यांना वाटलं घरी गेलो तर अभ्यासाचं नुकसान होऊ शकतं, त्यामुळे ते कदाचित परतले नसावे. आणि जे लोक तिथे व्यापारी आहेत किंवा नोकरी करतायत त्यांना पण नोकरीतून सुट्टी काढून निघणं हे शक्य नसावं. पण एक प्रश्न उभा राहतो, जीवापेक्षा मोठा अभ्यास आणि नोकरी होऊ शकतं का हो? आता या सर्व बाबी मी तुम्हाला सांगितल्या, त्यातून हे म्हणायला हरकत नाही की हे सर्व भारतीय विद्यार्थी जे तिथे अडकलेत ते त्यांच्या निष्काळजीपणामुळे तिथे अडकलेत. आणि आता सरकारला दोष देऊन कसं चालेल? सरकार तर अजूनही त्यांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेच. तुम्हाला आश्चर्य वाटेल की इतर देश तर अशा परिस्थितीमध्ये हात झटकून देतात. अमेरिकासारखे देश ज्यांचं अनेक भारतीय गोडवे गाताना दिसतात, तोच देश त्यांच्या देशातील नागरिकांना परत आणण्यासाठी पैसे घेते आणि कधीकधी तर तुमची यायची व्यवस्था स्वतः करायला सांगतात. भारतानं याआधी कित्येक ऑपरेशन राबवले, देशातल्या भारतीयांना मोफत मायदेशी परत आणलं. ऑपरेशन गंगासारखे मोहीम तुम्हाला आठवत असतीलच. जेव्हा रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झालं होतं तेव्हा 22,000हून अधिक विद्यार्थी यांची सुटका भारतानं केली. आता तिथे जे लोक अडकलेले आहेत ते कदाचित भयभीत झाले असावे. त्यांच्या कुटुंबियांना देखील टेन्शन आलं असेल, त्यामुळे त्यांच्याकडून सरकारवर टीका टिप्पणी होत असावी हे साहजिक आहे. पण या परिस्थितीमध्ये सरकारला दोष देण्यापेक्षा संयम ठेवणं आणि सरकारला आवश्यक ते सहकार्य करणं, सरकारी सूचनेचं पालन करणं हेच हितप्रिय आहे. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांना शेअर करा जेणेकरून सर्वांना खरी वस्तुस्थिती कळेल. भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह. नमस्कार.